नमस्कार. तर इथल्या एका जवळच्या अँटिक ब्रास कलेक्शन शॉपमध्ये मी गेले होते. तर तिथे मला इतके छान-छान युनिक पीसेस दिसले, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे. तर हा एक असा सुंदर दिवा आणि वजन याचं एवढं होतं, म्हणजे खूप हेवी आणि दिसायला इतका सुंदर लूक येत होता. तर हे अशा पद्धतीचे हे जे दिवे आहेत ना, हे मी ऑनलाईन शॉपमध्ये बरेच बघितले होते. तर ते सगळं काही कलेक्शन जे मला दिसत होतं, ते सगळं खूप सुंदर वाटत होतं. तर हे अशा पद्धतीचं आपण एंट्रन्सला ठेवू शकतो. अशा ह्या घंटा आणि त्याच्यावरती छान असं स्वस्तिकची डिझाईन बनवली होती. सुंदर असा गणपती आपण घरात दरवाजाच्या वरती लावू शकतो. असं सुंदर वॉल हँगिंग्ज होते. त्यानंतर ह्या अशा छोट्याशा धूपदाणी होत्या. तुम्हाला तिथे प्राईस दिसत असेल. हे खूप महाग होतं, कारण हे एकदम अखंड आणि एकदम पूर्ण भरून असं हे तांब्या पितळेची जी काही भांडी आहेत ती होती. त्यानंतर माझं फेवरेट म्हणजे मिनिएचर. तर त्यामध्ये हे जर तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसत असेल ना, तर ते स्टोन होतं आणि बाहेरून फक्त त्याला पितळेचं त्यांनी प्लेटिंग केलं होतं. तर हे 1,500 रुपयेचा हा जो पूर्ण सेट आहे, प्लेट सकटच मिळणार होतं. तर हा एक सेट मला खूप आवडला आणि यामध्ये अजून एक त्यांच्याकडे होता, तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे मिनिएचरचं एवढं कलेक्शन आहे. तर मला असं वाटतं की ते माझ्याकडे खूप कमी आहे, कारण मी इथे एवढ्या काही गोष्टी बघितल्या ना, आणि इथले जे रेट्स आहेत ना, ते एवढे महाग आहेत. पुण्यामध्ये आपल्या एवढं स्वस्त आहे ना, तर मी तर म्हणते की जर तुम्ही पुण्यामध्ये आहात ना, तर तुम्ही नक्की ब्रास कलेक्शन तुमच्या घरामध्ये वाढवा, कारण ह्याचा जो रेट आहे ना, तो एवढा वाढत चालला आहे. तर बघा, साईज कळण्यासाठी हातावरती ठेवला आणि त्या मला हेल्प करत होत्या इथे सगळं काही, की बाबा तुम्ही हा शूट करा, मी छान तुम्हाला हेल्प करते. तर हे इतकं सुंदर वाटत होतं. हे खलबत्ता, त्याच्यानंतर आपली उखळण, हे बऱ्याच काही गोष्टी मला माहिती नसतील यांना काय बोलतात. तर हे बघा, हा जो खलबत्ता आहे ना, ते इतकं छान वाटत होतं आणि हे सगळे जे गोष्टी आहेत ना, त्याला थोडासा स्टँड पण होता, म्हणजे ते थोडंसं असं वरती दिसावं म्हणून. म्हणजे ह्याला काम भरपूर केलेलं आहे. पण आपण आहे ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी बघत नाही. म्हणजे माझं तर सांगते, मला असं वाटतं की क्रिएटिव्हिटी जिथे जास्त असते ना, तिथे कॉस्ट देखील तशीच असते. तर या सगळ्यावरती आहे ना, म्हणजे 1,500 रुपयाचं होतं. मला थोडंसं जास्त वाटलं, पण ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट मी तुम्हाला दाखवते. माझी जी धूपदाणी आहे ना, जी मी पुण्यातून घेतलेली आहे, ती मी लिटरली म्हणजे ₹550 पण नाही, ₹500च दिले असतील मी त्याला. तर त्याचा जो रेट आहे ना, इथे बघून म्हणजे मी थक्क झाले, की बापरे! आणि मी तुम्हाला दाखवते, की बाबा बघा याचा रेट एवढा आहे. कारण एवढे अँटिक कलेक्शन्स इथे महाग आहेत आणि ही तेवढीच हेवी आहे जितकी माझी धूपदाणी आहे ती हेवी आहे. तर पूजेसाठी प्रसाद वगैरे बनवताना इथे सगळे लोकं आहेत ना, तांब्या पितळेचीच भांडी वापरतात. तर इथे ते स्पून्स दिसतात ना, ते ते फक्त पूजेसाठी जे काही प्रसाद वगैरे बनवतो त्यासाठी ठेवलेले आहेत. तर हा एक कास्ट आयरनचा एकदम हेवी असा तडका पॅन होता. दिसायला तर खूप सुंदर दिसतो आणि आपल्याला माहीत आहे आता कास्ट आयरनची जी भांडी आहेत ती खूप महाग झालेली आहे. तर त्यामध्ये बरंच कलेक्शन होतं. पण ज्या गोष्टी मला युनिक वाटल्या ना, त्या मी शूट केलेल्या आहेत. तर हे एक अजून दगडी मध्ये आपलं म्हणजे जो जो आता मिनिएचर सेट मी तुम्हाला दाखवला, त्याचमध्ये हे खलबत्ता, त्याच्यानंतर आपली दळणी वगैरे सगळ्या गोष्टी इथे मला खूप वेगळ्या आणि खूप सुंदर दिसल्या. तर याची पण प्राईस आहे ना आसपासच होती, थोडीफार कमी जास्त असेल. पण मी काही जास्त विचारलं नाही, कारण मला फक्त ब्रास कलेक्शन जास्त आवडतं. तर इथे बघा, हे आपलं दळणी म्हणतात ह्याला. तर दळणी देखील इतकं छान दिसत होतं ते. हे देखील प्लेट सकटच होतं त्यांच्याकडे, पण आपण सेपरेटली पण बाय करू शकत होतो, अशा गोष्टी होत्या. इकडे मी एक फ्युचराचा टॉय सेट बघितला. ते देखील बघा, भांडी म्हणजे इतकी छान आहे. तर हा जो सेट आहे ना, याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, तवा, कढई वगैरे. हा हा सेट ₹900 काहीतरी होता आणि सगळं काही थोडंफार डिस्काउंटमध्ये होतं. आणि आपले जे कुंकवाचे करंडे वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये देखील इतक्या वेगळ्या डिझाईनमध्ये होते. आणि म्हणजे हे आपण सगळे देवासाठी वगैरे वापरू शकतो. देवाची जी काही आपली छोट्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण वापरू शकतो.
तर हे असे लक्ष्मीची जी पावलं आहेत ना ते आपण नाही का मंदिरामध्ये हळदी कुंकू वाहण्यासाठी वगैरे ठेवू शकतो. तर हे असे बॉक्समध्येच आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाबळेश्वरमध्ये फिरायला गेल्या होत्या तेव्हा तिथे आपल्याला माहितीच आहे महाबळेश्वरमध्ये हे असे पॉटरी कलेक्शन्स खूप आहेत. त्याच्यातलं हे त्यांनी काहीतरी 100 रुपयाला घेतलं होतं. तर हे प्युअर ब्रासमध्ये मिनिएचर म्हणून खलबत्ता वगैरे ही छोटी साईज आहे. मी आता तुम्हाला जे स्टोनमध्ये दाखवलं त्यातच. पण हे देखील काहीतरी 1,500-2,000 हजाराचंच होतं. त्या मला बोलल्या की तुम्हाला म्हणजे आवडलं असेल तर मी थोडं डिस्काउंट करून देईन. तर म्हटलं आत्ता काही बजेट नाही आहे एवढं, मी काही दुसऱ्या गोष्टीसाठी गेले होते. तर मी इथून जी गोष्ट घेतलेली आहे ना ती मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. कारण आपण होम डेकोरेशनसाठी कितीही काही गोष्टी बघितल्या ना तर आपल्याला सगळं काही घ्यावंसं वाटतं, पण बऱ्याच गोष्टी आपल्याकडून मेंटेन होत नाही आणि आपल्याला बरंच काही काय आवडत असतं पण त्या सगळ्याच गोष्टी आपण घरी नाही घेऊन येऊ शकत. तर तसं झालं होतं माझं. तर इथे बऱ्याच गोष्टी मिनिएचर सेटमध्ये होत्या. तर ज्या काही गोष्टी माझ्यासाठी म्हणजे वेगळ्या नव्हत्या त्या मी काही जास्त असं तुम्हाला सेपरेटली दाखवत नाही आहे. तर इथे हा तुम्हाला एक टेबल दिसत असेल, त्याच्या ज्या चेअर्स आहेत हे पूर्ण प्युअर ब्रासमध्येच होतं त्यांच्याकडे. टेबल, ग्लासेस वगैरे जे काही ठेवलं आहे ते. त्यानंतर मला इथे एक किटली म्हणजे मिनिएचरमध्येच होतं, चहाची किटली आणि त्याच्यासोबत कप आणि त्याचा एक सुंदर स्टँड. तर हे बघा, हे इतकं सुंदर वाटत होतं ना. हलकंच होतं पण दिसायला खूप सुंदर असा वाटत होतं ते. त्यानंतर हा एक अँटिकमध्ये येतो हा पितळेचा डबा. हे असे डबे आहेत ना जुन्या काळामध्ये वापरायचे, आपल्याला माहितीच आहे. तर त्यामध्ये हा एक खूप सुंदर वाटत होता. तर हे एक फुलांचं जे बास्केट आहे म्हणजे आपण देवघरासाठी जे फुलं वगैरे ठेवू शकतो ना त्यासाठी हे असं बास्केट होतं. हे देखील खूप लाईट वेट होतं, त्याच्यामुळे याचा जो रेट आहे ना तो खूप कमी होता. म्हणजे 700 रुपयाला हे बास्केट होतं. या अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या त्यांच्याकडे गिफ्टिंगसाठी होत्या. बऱ्याच गोष्टी गिफ्टिंगसाठी होत्या. दिवाळीमध्ये त्यांचं बरंच काय काय सेल झालं होतं. त्यानंतर मी बघितलं होतं पहिल्यांदाच म्हणजे पितळेचा कुकर. तर हा जो कुकर आहे ना हा 1 लिटरमध्ये होता. त्यांच्याकडे असे 2-3 कुकर होते आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर दिसत होता तो कुकर. म्हणजे असं बघितलं ना की म्हणजे एखादा विचारेलच की वॉव किती सुंदर कुकर आहे. आणि याला त्यांनी कलई करून ठेवलेली आहे. कारण त्यांनी ऑब्झर्व केलं की लोकं आहेत ना भांडी बघतात पण कलई, बिना कलईची भांडी आहेत ना जनरली लोकं प्रेफर करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सगळ्या ज्या भांड्यांना आहेत ना कलई करूनच ठेवली होती. तर इथे कलईचे जे चार्जेस आहेत ना ते देखील बरेच आहेत. तर मी एक नॉर्मल प्राईस काढली की कलईचे किती चार्जेस आहेत. तर या कुकरचे त्यांनी सांगितले मला 600 रुपये घेतलेले आहेत कलईचे. तर तिथे या समयांची जी प्राईज आहे ना ती मी त्यांना विचारली. तर ती जी छोटी तुम्हाला समई दिसते ती समई पेअरमध्ये काहीतरी 36,000ची. तेव्हा कळलं की आपल्याकडे जी समई आहे ना तिची कॉस्ट किती जाऊ शकते आता. तर
आणि या 2 समया आहेत ना त्यांनी एंट्रन्सला ठेवल्या होत्या. इतकं सुंदर वाटत होतं ना, आतमध्ये गेल्यानंतरच खूप असं प्रसन्न वाटत होतं. आणि इथे एंट्रन्सला असा सुंदर मोठा असा तांब्याचा गणपती ठेवला होता. इतकं सुंदर वाटत होतं तिथे गेल्यानंतर. त्यानंतर या छोट्या डबीमध्ये आहे ना सेंट होते, ज्याचा स्मेल आहे ना खूप लाँग लास्टिंग होता. तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. खूप छोटं आणि एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण लावू शकतो अशा पद्धतीचं होतं. त्यानंतर इथे ज्या तुम्हाला मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत आहेत, त्या सगळ्या जयपूर कलेक्शन्समध्येच होत्या. तर हे जयपूरमधलं एक वाद्य होतं, त्यांनी मला वाजवून दाखवलं. म्हणजे बरीच त्यांनी मला हेल्प केली. इथे हे तुम्हाला स्टोन वर्कचे मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत असतील, तर हे देखील त्यांचं जयपूर कलेक्शनच होतं. त्यानंतर इथे हा जो दिवा आहे ना, हा ओडियाचा स्पेशल असा दिवा, ते याच शेपमधल्या दिव्यांमध्ये दिवा लावतात. तर हा एक बघा एकदम वेगळा वाटला मला. त्यानंतर आपण बरेच भांडे बघतो म्हणजे स्टोन वर्कचे. तर हे देखील एक स्टोनवेअर होतं. पण हे जे स्टोनवेअर आहे ना, ह्याला बिलकुल पण सीझनिंग नाही लागत. काहीच करायचं नाही, जसं आहे तसं यूज करायचं. रसमसाठी वगैरे त्यांच्याकडे अशा पद्धतीचे स्टोनवेअर्स यूज करतात. तर हे म्हणजे खूप हेवी पण नव्हतं आणि खूप लाईटवेट पण नव्हतं. म्हणजे आपलं जसं स्टीलचं भांडं असतं तशा पद्धतीचं होतं. तर एक होतं करीसाठी आणि एक होतं स्पेशली रस्समसाठी. आणि हे इतकं भारी होतं म्हणजे खूप वेळ हे जे भांडं आहे ना ते गरम राहतं. म्हणजे आपण जरी गॅस बंद केला ना तरी पण त्याच्यामध्ये थोडा वेळ जे रस्सम आहे ते उकळत राहतं. अशा पद्धतीची ही काही भांडी होती. त्यानंतर हा जो खलबत्ता होता ना, हा साऊथ आफ्रिकेतला होता. तर हा पूर्ण जो खलबत्ता आहे ना तो लाकडी होता आणि त्याच्यावरती खूप सुंदर अशी प्रिंट केली होती. तर हे सगळं युनिक आणि अँटिक कलेक्शन मला खूप आवडलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला इथेच व्हिडिओ एंड करते आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.